जय हिंद मित्रांनो, आपल्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. आता आंब्याचा सीझन चालू आहे आणि आपल्या पण घरून आंबे आलते. मग म्हटलं ज्यूस करूया आंब्याचा. जे बटाटे साल काढतो ना आपण, त्यानं सुरुवात केली काढायला, पण त्यानं काही निघालं नाही. नंतर नंतर चाकू घेतला, पण चाकूनं पण जास्तच गाभा जात होता. मग ते आपण सफरचंदाचे हे साल काढतो ना, त्याचं स्लायसर आहे. मग त्यानं त्यानं काढून घेतले साल. नंतर असे हे केले, स्लाइस केले बारके बारके आणि टाकले बघा, तुम्ही बघू शकता. आंबे खाल्ल्याचे भरपूर फायदे आहेत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. शेवटी मी एक चार्ट दिला आहे आणि ते चार्ट तुम्ही पॉज करून बघू शकता, काय काय फायदे आहेत, काय काय तोटे आहेत. ह्या माझ्या चॅनलवर अशीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करीन. त्यामुळे हा माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आपण आपल्या आता ब्लॉगकडे येऊया. अशाच प्रकारे प्रत्येक आंब्याची अशी साल काढली, स्लाइस केले बारीक बारीक आणि चाकूने सगळा गाभा असा एकदम पुसून काढला. नंतर गूळ घेतला, बारीक केला आणि थोडासा गूळ टाकला. नंतर म्हटलं अरे दूध राहिलं, मग दूध आणायला मॉलमध्ये गेलो, दूध घेतलं. दूध घेऊन आलो मॉलवरनं. तर थोडीशी नॉर्मल साखर टाकली आणि दूध टाकलं. तुम्ही बघू शकता, नाही बघा. आणि असं एकदम तुम्हाला असा वेगळा व्ह्यू बघायसाठी वरनं असं झाकण काढलं ना, बघू शकता तुम्ही. एकदम मस्तपैकी ग्राइंड होते. नंतर असा घट्ट घट्ट झालता एकदम. घेतला आपण आणि प्यायला सुरुवात केली. एकदम असा भारी लागत होता. नंतर मित्रांना पण दिला थोडा साईडला, साईडच्या रूममधल्या. नंतर पण जी मजा असे आंब चोकून खाण्यात आहे ना, ती मजा त्यात नाही. त्यामुळे तुम्ही पण जास्त अशा ज्यूस करायच्या भानगडीत पडू नका. जास्त करून आंबे असे चोकूनच खात जावा. जी मजा असं म्हणजे चोकून खाण्यात आहे, ती मजा ज्यूसमध्ये पेण्यात नाही. त्यामुळं आणि आंबे भरपूर खावा. हा चार्ट तुम्ही पॉज करून नक्की बघा. धन्यवाद मित्रांनो.